नमस्कार, जय शिवराय. आपण आलेलो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावर आणि पलीकडं तो निवांत बसलेला आहे आणि हे त्याचे चाहते. सर, तुम्ही कुठून आलेला आहात? रांजणगाव सांडस, शिरूर तालुका. आणि आज इथं यायचं निमित्त बकासूर पाहण्यासाठीच. बकासूर पाहण्यासाठी. हो. मग मैदानात तुम्ही बकासूरच्या शर्यती कधी पाहत असता का? पाहतो मोठ्या मैदानात, पेडगाव, पुशेगाव. आणि बकासूरची मग तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेली शर्यत कुठली? पेडगावची. बकासूरला असं मैदानात जवळनं कधी पळताना पाहिलं आहे का? हो, पाहिलं ना, बरेच वेळा पाहिलं आहे. कुठल्या मैदानात? पेडगावच्या पाहिलं आहे, पुशेगावच्या. तर प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही मैदानात उभे असता तेव्हा कसा पळ वाटतो, जेव्हा खास करून बकासूर पब्लिकने पळत असतो? त्यावेळेस तसा पळ छान आहे एकदम. पब्लिकने जर असेल तर तो डाव्या खांदी तर खूपच प्रमाणात पळतो पब्लिकने. उजव्या खांदी तुम्ही पेडगावचं मैदान बघितलं आहे का? हो, उजव्या खांदी त्यावेळेस पब्लिकनेच होता तो पेडगावच्या मैदानात. आणि मधल्या तासातून असेल तर? मधल्या तासातून असेल तर त्यांचा काय नादच नाही करायचा मग. कारण तो एक इतिहास आहे त्याचा. कारण जेव्हा जेव्हा त्याला मधला तास मिळाला तेव्हा तेव्हा त्याचा एक नवीन इतिहास आहे. जिथं जिथं त्याला चांगली साथ मिळली तिथं तिथं त्याचा कायम एक नवीन इतिहास आहे. बरोबर. खास बकासूरला भेटण्यासाठी तुम्ही सगळे आले होता. हो. आणि नमस्कार, आपणाला आलो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावर आणि आजही त्याला भेटायला काही त्याचे चाहते आलेले आहेत. सर, कुठनं आलेला आहात तुम्ही? रांजणगाव सांडस. आणि कसं वाटलं तुम्हाला आज तुम्ही त्याला समोरासमोर पाहिलं? खूप आनंद झाला. आपण ऑनलाईन पाहत असतो त्यावेळेस एक वेगळा विषय असतो, पण जेव्हा समोर पाहतो तेव्हा काय फरक वाटतो? ऑनलाईन पाहण्यात आणि समोर पाहण्यात लय फरक आहे. बैलगाडा शर्यतीचा नाद कसा काय? आमच्या घरी पण बैलगाडा आहे. आमच्याकडं 2 बैल आहेत आणि हो, तर गाडा आहे आम्हाला. तो लहानपणापासून नाद आहे बैलगाडाचा. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरला देव का म्हटलं जातं? देव म्हणण्याचं कारण म्हणजे तो कायम नवीन बैल घेऊन पळतो आणि नवीन बैल घेऊन पळून पण तो कायम गुलालात राहतो. पण नवीन बैलाला शक्यतो कोण पेरे देत नाही नवीन लोक. पण कायम बकासूर हा कायम नवीन बैला संगच पळतो.